Hey guys, if you don't know me yet, I am Anushka, and yes, this is my first ever vlog. First one posting because I have created plenty of them, but this is the first one which I'll be posting. So please bear with this and please keep watching. आणि अशा प्रकारे फायनली आमची जर्नी सुरू झाली छत्रपती संभाजीनगरपासून ते अक्कलकोटपर्यंत. अँड वी थॉट वाय नॉट टू विजिट तुळजापूर. पण माझ्या आयुष्यात जी गोष्ट ठरवली आहे ती तेव्हाच होणं इज व्हेरी इम्पॉसिबल. बट नेव्हर माइंड, दॅट इज द नेक्स्ट स्टोरी. आम्ही अक्कलकोटची जर्नी खूप वेळापासूनच प्लॅन करत होतो, बट समहाऊ इट वॉज नॉट हॅपनिंग. But then finally in July, we bought our first car, and then we thought, why not to take this first road trip to Akkalkot itself? So what we planned was to visit Tuljapur and Akkalkot in the same day. But obviously it didn't happen that way, कारण की आम्हाला तुळजापूरमध्ये 4 तास लागले. पण हो, दर्शन छान झालं. देन वी थॉट ओके, आपण आता एक सोलापूरमध्ये स्टे करूया, तिथे थोडं चिल करूया आणि मग पुढच्या दिवशी पहाटे-पहाटे स्वामींचं दर्शन घ्यायला जाऊया. तुळजापूरच्या मंदिराच्या आवारात गेल्या गेल्याच आपल्याला सगळ्यात पहिलं दर्शन होतं ते म्हणजे सिद्धिविनायकच्या उजव्या सोंडेच्या गणपतीचे. त्याचं दर्शन करून आम्ही लगेचच गेलो एवढ्या मोठ्या गर्दीत. कसं वाटतंय मुखदर्शनला पण एवढी गर्दी आहे? खूप जास्त भाई. तीन तास रांगेत उभं राहून खूप भूक लागली होती. पहिली गोष्ट बाहेर आल्या केली आहे ती म्हणजे पोटोबा. आधी पोटोबा मग विठोबा असं म्हणत सुंदर सनसेटचा व्ह्यू घेत आम्ही आमची जर्नी कंटिन्यू केली तुळजापूर पासून सोलापूरमध्ये. सोलापूरमध्ये एंटर केल्याच आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं शहाण्या बाळासारखं. आय गॉट फ्रेशन अप, कारण की आता सोलापूरमध्ये हुंडा राहायचं होतं आणि तिथलं अमेझिंग फूड टेस्ट करायचं होतं. वी आर सोलापूर आणि आता आम्ही मस्त फ्रेशन अप होऊन चाललोय स्वामीनारायण नाही कोणतं सिद्धेश्वर आणि परिसर एक्सप्लोर करताना आम्हाला दिसले की 4 छोटे मुले या सिद्धेश्वर मंदिरात काहीतरी कसरत करत होते. त्याच्यामुळे मी हिम्मत नाही केली त्यांना विचारायची, बिकॉज दे वर रिअली स्ट्रगलिंग. बट इफ यू नो दिस, प्लीज कमेंट डाऊन बिलो. एकदम मस्त कॉरिडॉर. बिलीव्ह मी गाईज, या परिसरात एक छान पॉझिटिव्हिटी फील होते आणि इतका मोठा परिसर आहे. व्हॉट वॉज सरप्रायझिंग टू मी की इतका मोठा परिसर असून सुद्धा खूप जास्त क्लीन होता, व्हेरी क्लीन. आम्ही इथे आलोय सिद्धेश्वर मंदिर. तुझं तू करायचं म्हणून. आणि इतकं छान, दिस इज व्हेरी पीसफुल टेम्पल. वी रिअली लव्ड इट. म्हणजे एक तर फोटो पण छान आले आणि खूप प्रसन्न पण वाटलं इथे. सी एवढं छान, म्हणजे मला उज्जैनला जाऊन आल्यासारखं वाटतं. सो आय हायली रेकमेंड, इफ यू आर इन सोलापूर यू हॅव टू विजिट दिस प्लेस. And then one of my friend recommended me this place, Nisarga Hotel from Solapur, because he is from Solapur. So we believed in him and we went there. And titli khava pole, guys, I am not even kidding. If you are in Solapur, you must go to this place and have khava pole and other options also you can explore. We were in love. And then I went to meet my friend, and he brought me this amazing dream cake from Solapur, which was also surprisingly good. I feel if we fall in love with the food, we definitely fall in love with that city. Thank you for watching and surviving this video with me. If you enjoyed Kerala series or the food series, you know what to do. Show some love, and I'll see you in my next vlog. Bye bye.